Right. Good evening, everyone. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये नमस्कार. We are looking at the pastoral epistles. आणि आम्ही गेल्या काही आठवडे संत पावलानं लिहिलेल्या ज्या पास्टरल किंवा पाळकीय पत्रांसंबंधी अभ्यास करत आहोत. That is 1 Timothy, 2 Timothy, and the book of Titus. पहिले तिमोथी, दुसरे तिमोथी आणि तीतस पत्र या 3 पत्रांचा यामध्ये समावेश होतो. Now, last week I made a mistake. I started in 1 Timothy chapter 5 because I thought we had another lesson before, but that was a mistake. आणि गेल्या वेळेला थोडीशी आपण चूक केली. मी तिमोथीच्या 5व्या अध्यायामध्ये गेलो. So we're going to go back to chapter 1 of 1 Timothy. आता पहिले तिमोथी याचा पहिल्या अध्यायापासून आपण सुरुवात करत आहोत. पहिले तिमोथी अध्याय पहिला. So this is a letter written by the Apostle Paul to Timothy. आणि हे पत्र संत पावलानं त्याचा शिष्य तिमोथी याला लिहिलेलं आहे. And you'll see in chapter 1 verse 3 that Timothy was staying and looking after the church in Ephesus. आणि तिसऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो की इफिस येथील विश्वासणाऱ्यांची तिमोथी काळजी घेत आहे किंवा त्यांचं तो संगोपन करत आहे. And this first letter of Timothy has two main themes. आता तिमोथ्याला पहिले पत्र, या पत्रामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आम्हाला पाहावयास मिळतात. The first is to teach correct doctrine. त्यातील पहिली गोष्ट की सुशिक्षण देणे, मंडळीतील लोकांना योग्य किंवा सुशिक्षण देणे. You see in verse 3, he tells him to stay in Ephesus, that you may command some that they teach no other doctrine. आणि आम्ही वाचतो की इतर कोणतंही शिक्षण न देताना तू त्यांना योग्य शिक्षण द्यावे, अन्य शिक्षण देऊ नका, असं तिसऱ्या वचनामध्ये आम्ही वाचतो. And don't give yourself to arguments which produce lots and lots of questions. आणि संत पौल तिमोथ्याला हे देखील मार्गदर्शन करत आहे की जास्त वादावादी करण्यामध्ये वेळ वाया घालवू नको. Our faith is built upon hearing and understanding the truth of Christ. आमचा विश्वास ख्रिस्ताचं सत्य ऐकण्याच्या द्वारे आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे दृढ बनतो. There are lots of things which can make us ask questions which we don't really have answers for. They do not edify us. आणि पवित्र शास्त्र वाचताना किंवा पवित्र शास्त्राचा अभ्यास करताना आमच्या मनामध्ये बऱ्याच वेळेला अनेक प्रश्न उभे राहतात, पण प्रश्नांची उत्तरं मिळाल्यामुळे आमची उन्नती होते असं बरेचदा घडत नाही. But understanding the truth of Christ will build us up and make us strong in our faith. पण ख्रिस्तामधील देवाचं जे सत्य आहे ते समजून घेऊन त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळेच आमची आत्मिक वाढ होते किंवा आम्ही विश्वासामध्ये मुळावले जातो. The second main theme is talking about order and behavior in the church. आता या पत्रामधील 2 महत्वाच्या गोष्टींमध्ये पहिली गोष्ट म्हणजे योग्य
सुशिक्षण देणे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट संत पाऊल सांगत आहे की मंडळीमध्ये योग्य शिक्षणाबरोबरच योग्य वर्तन किंवा योग्य व्यवस्था असली पाहिजे. You see, in chapter 3, verse 15, says that you should know how to behave yourself in the house of God, which is the church of the living God. पहिले तिमोथी 3:15 मध्ये आम्ही वाचतो, जिवंत देवाची मंडळी आहे तिच्यात, म्हणजे देवाच्या घरात कसे वागले पाहिजे हे तुला समजावे. So these are the two main things that Paul wants Timothy to know. आणि या दोन महत्वाच्या गोष्टी तिमोथ्यानं समजून घ्याव्यात, यासाठी संत पाऊल हे पत्र तिमोथ्याला लिहित आहे. That is to teach true doctrine, and the second is how to behave in the church of God. आणि या दोन महत्वाच्या गोष्टी कोणत्या? पहिली गोष्ट म्हणजे मंडळीतील लोकांना योग्य शिक्षण देणे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंडळीमध्ये देवाच्या घरामध्ये योग्य प्रकारे वर्तन करणे, वागणे. Now, good doctrine produces good behavior. आता सुशिक्षण म्हणजे चांगलं किंवा योग्य शिक्षण आमच्यामध्ये योग्य स्वभाव किंवा योग्य वर्तन निर्माण करते. You see, in chapter 1, verse 5, it talks about the end of the commandment, the purpose of the teaching. आणि पहिल्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये आम्हाला या ठिकाणी या पत्राचा हेतू काय आहे तो सांगण्यात आलेला आहे. And the purpose of the teaching is to produce three main things. आता योग्य शिक्षण देण्याचा हेतू हा आहे, त्याद्वारे 3 महत्वाच्या गोष्टी घडल्या पाहिजेत. The first one is love from a pure heart. पहिली गोष्ट म्हणजे अंतःकरणामध्ये निर्माण झालेली प्रीती. If we don't love one another, we are not really hearing the command of God. जर आम्ही एकमेकांवर प्रीती करत नाही, तर आम्ही देवाचे वचन किंवा देवाच्या आज्ञा योग्य प्रकारे पाळणारे लोक असू शकत नाही. The second one talks about a good conscience. दुसरी गोष्ट या ठिकाणी आहे, प्रीती बरोबर आम्हाला चांगला विवेक भाव असला पाहिजे. A good conscience will tell us what is right and what is wrong. आता चांगला विवेक भाव आम्हाला जगामध्ये योग्य काय आणि अयोग्य काय, बरोबर काय आणि चूक काय हे समजण्यासाठी मदत करतो. And the third thing that good doctrine produces is faith without pretense. आणि तिसरी गोष्ट, सुशिक्षण किंवा योग्य शिक्षणामुळे काय निर्माण होते की आम्हाला निष्कपट विश्वास आमच्यामध्ये निर्माण होतो. That is faith without hypocrisy. आणि निष्कपट म्हणजे कोणताही ढोंगीपणा ज्याच्यामध्ये नाही असा विश्वास. Many people pretend to be Christians. अनेक लोक ख्रिस्ती विश्वासणारे असल्याची बतावणी करतात किंवा आव आणतात. But we are to have true, strong, solid faith. पण आमच्यामध्ये खरा, बलवान आणि मजबूत विश्वास असायलाच हवा. And we are to continue teaching these things आणि आम्ही या गोष्टी शिकवणं नेहमी मंडळीमध्ये चालू ठेवलं पाहिजे, so that people come to true faith
and understanding in Christ. यासाठी की मंडळीतील लोकांनी खऱ्या विश्वासाप्रत येऊन प्रभू येशू ख्रिस्ताला पूर्णपणे समजून घ्यावं. In verse 9 and 10, he gives a list of things that are wrong. 9व्या आणि 10व्या वचनामध्ये पहिल्या अध्यायाच्या त्या ठिकाणी यादी देण्यात आलेली आहे चुकीच्या गोष्टींची. And he says at the end of verse 10 that these things are contrary, they are opposite to true good doctrine. 10व्या अध्यायाच्या शेवटी संत पौल म्हणत आहे की या अशा प्रकारे वागणारे जे लोक आहेत ते सुशिक्षणा विरुद्ध वागत आहेत, योग्य शिक्षणाच्या विरोधात वागत आहेत. So if we receive the truth of Christ, we will stop sinful behavior. आणि मग जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं सत्य समजून घेतलं, स्वीकारलं आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवला तर आम्ही योग्य प्रकारे वर्तन करणारे, विश्वासणारे बनू शकतो. The gospel of Jesus is able to change the way a person lives. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान एका व्यक्तीला योग्य प्रकारे जीवन जगण्यासाठी जणू काही सहाय्य करतं, मदत करतं. And Paul gives the example of himself. संत पौल यासाठी स्वतःच उदाहरण सांगत आहे. It's like he is saying to Timothy, look at me. आणि जणू काय तो तिमोथेला म्हणतोय माझ्याकडे बघा. In verse 12, he says he thanks Christ Jesus that he has put him into the ministry. आणि 12व्या वचनामध्ये संत पौल म्हणत आहे मी प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार मानतो की सेवेमध्ये किंवा सेवा करण्यासाठी त्याने मला शक्ती दिलेली आहे. Now, Paul did not put himself in the ministry, God put him in the ministry. आणि संत पौलानं स्वतः सेवेमध्ये स्वतःला झोकून दिलं नाही, देवानं संत पौलाला सेवा नेमून दिलेली होती. But before he was put in the ministry, in verse 13, you see that he was a blasphemer, a persecutor, and one who caused injury to others. आणि देवानं संत पौलाला सेवा नेमून देण्या अगोदर संत पौल कशा प्रकारचा व्यक्ती होता हे 13व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, जो पूर्वी निंदक होता, छळ करणारा आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांवर जुलूम करणारा होता. He did these things, but God changed his life. आणि पूर्वी संत पौल या सर्व गोष्टी करत असे, पण देवानं संत पौलाचा स्वभाव बदलला. And Paul's life was changed not because he tried to do it himself, but in verse 14 it talks about the grace and the mercy of God shown towards him. आणि संत पौलानं स्वतःला बदललं नाही, तर 14व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास, प्रीती आणि देवाची विपुल कृपा याद्वारेच संत पौलाचा स्वभाव किंवा त्याचं जीवन बदललं गेलं. And he says in verse 15 that Christ came into the world to save sinners, of whom I was the worst. आणि 15व्या वचनामध्ये संत पौल स्वतःची साक्ष देतोय की ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला, त्या पापी लोकांपैकी मी मुख्य पापी आहे. You see, the true gospel changes the way we live. आणि खरी सुवार्ता, खरं शुभवर्तमान
आमचं जीवन बदलून टाकतं. And once we have received the faith, we are to hold on to the faith. आणि ज्या वेळेला आम्हाला विश्वास देण्यात येतो त्यावेळेला आम्ही तो विश्वास धरून ठेवला पाहिजे, म्हणजे त्या विश्वासात आम्ही टिकून राहिलं पाहिजे. In verse 19, he tells Timothy to hold on to the faith and a good conscience. Hold on to these things. आणि 19व्या वचनामध्ये संत पौल सांगत आहे की विश्वास व चांगला विवेक भाव धर, म्हणजे या गोष्टी धरून ठेव, या गोष्टींमध्ये टिकून राहा, या गोष्टी सोडू नको. So once we have received, we must continue to hold on to these things. या गोष्टी स्वीकारल्यानंतर त्या गोष्टींमध्ये आम्ही टिकून राहिलं पाहिजे, त्या गोष्टी आम्ही सोडता कामा नयेत. If we don't hold on to these things, we will make a shipwreck, a disaster of our faith. आणि मग जर आम्ही या गोष्टी धरून ठेवल्या नाहीत, या गोष्टींमध्ये आम्ही जर वाढलो नाही, तर मग आमचं विश्वासाचं जे तारू आहे ते फुटण्याचा धोका आहे. And he gives the example of two men who have destroyed their own faith in verse आणि 20. संत पौल या ठिकाणी दोन व्यक्तींचं उदाहरण देत आहे ज्यांनी आपला विश्वास सोडला आहे किंवा नाकारला आहे. These two men in verse 20, they had not held on to the faith and they destroyed the faith in their lives. आणि ह्या दोन व्यक्तींनी विश्वासामध्ये ते टिकून राहिले नाहीत, त्यांनी विश्वास सोडला आणि त्यांचं पतन झालेलं या ठिकाणी आम्ही पाहतो. To continue teaching the truth and continue to hold on to it. आणि नेहमी सत्य शिकवण्यामध्ये टिकून राहिलं पाहिजे आणि नेहमी सत्याला धरून ठेवलं पाहिजे, सत्याचा त्याग करता कामा नये. Now we come on into chapter 2. आता दुसऱ्या अध्यायाकडे वळूया. And he says that when the church meets together, they should know how to pray. आणि संत पौल दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीच सांगतो आहे की मंडळी म्हणून तुम्ही एकत्र जमता त्यावेळेला तुम्ही प्रार्थना करण्यामध्ये तत्पर राहिलं पाहिजे. And he gives three kinds of prayer. आणि प्रार्थनेच्या 3 प्रकारच्या गोष्टी प्रार्थनेमधील संत पौल या ठिकाणी सांगत आहे. This is all from chapter 2, verse 1. दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये आम्ही त्या वाचतो. The first kind of prayer is supplication or requests. आणि प्रार्थनेमधील पहिली गोष्ट म्हणजे आमच्या गरजांसाठी देवाकडे केलेल्या विनंत्या. These are things that people need. They want others to pray for. आणि ज्या गोष्टींची या जगामध्ये लोकांना गरज आहे त्या गोष्टींविषयी प्रार्थना करणं, त्या गरजांसाठी प्रार्थना करणं, विनंती करणं. The second kind of prayer he just calls prayers. आता दुसऱ्या प्रार्थनेमध्ये प्रार्थना असं संत पौल करायला सांगत आहे. Now, this is not just talking to God, but allowing God to talk to us. आता प्रार्थनेमध्ये काय करायचं आहे, फक्त देवाबरोबर बोलायचं नाही, तर प्रार्थनेमध्ये देव तुमच्याबरोबर काय बोलत आहे ते तुम्ही ऐकायचं आहे. Prayer is not just telling God what we want, it is coming, submitting ourselves to Him, and worshiping Him. आणि प्रार्थनामध्ये आम्हाला पाहिजे आहे त्याची यादी देवाला सादर करणं एवढंच नव्हे, तर देवाची आराधना करणं, देवाच्या नातेसंबंध जोडणं आणि देवाची इच्छा काय आहे
हे समजून घेणं. And the third kind of prayer is intercessions. आणि तिसरे या ठिकाणी गोष्ट संत पौल सांगत आहे की रदबदली किंवा मध्यस्थी. That is, we come into the presence of God to pray over a specific situation. आणि एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी किंवा विशिष्ट प्रसंगासाठी आम्ही देवाकडं रदबदली करतो किंवा आम्ही त्यांच्या वतीनं देवाकडं जणू काय मध्यस्थी करतो. And then in verse 2, he tells us who we should pray for. आणि दुसऱ्या वचनामध्ये आम्ही कशा करता प्रार्थना करावी या संबंधी सांगण्यात आलेलं आहे. He tells us to pray for all who are in authority and in government. आणि संत पौल या ठिकाणी दुसऱ्या वचनामध्ये लिहित आहे की सरकारमध्ये जे सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत त्या सर्वांकरता आम्ही प्रार्थना करायला पाहिजे. We may not like what the government is doing, but Paul says we should still pray for them. कदाचित आमचं सरकार काय करतं त्यातील अनेक गोष्टी आम्हाला आवडत नाहीत, तरी देखील आम्ही आमच्या सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी प्रार्थना केली पाहिजे. India needs Christians in India to pray for India. भारतातील विश्वासणाऱ्यांनी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांसाठी नियमितपणे मध्यस्थी प्रार्थना करणं आवश्यक आहे. Just like England needs Christians in England to pray for England. जसं काय इंग्लंड देशामधील ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी नेहमी इंग्लंडमधील सरकारामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसंबंधी प्रार्थना केली पाहिजे. So pray for your nation, pray for specific things. आणि राष्ट्रांसाठी प्रार्थना केली पाहिजे आणि काही विशिष्ट गोष्टींसाठी प्रार्थना केली पाहिजे. And we pray not that our lives should be easy, but that the gospel should advance. आणि प्रार्थनेमध्ये आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आम्ही ज्या देशामध्ये राहत आहोत त्यामध्ये आमचं जीवन आरामदायी व्हावं यासाठी आम्ही प्रार्थना न करता आमच्या आजूबाजूला किंवा आमच्या देशामध्ये स्वार्थेची वाढ व्हावी, मंडळांची वाढ व्हावी यासाठी आम्हाला प्रार्थना केली पाहिजे. And we pray in the name of Jesus Christ, who is the only mediator between God and men, as it says in आणि verse 5. पवित्र देव आणि पापी माणूस यांच्यामध्ये जो एकमेव मध्यस्थ आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अद्भुत नावामध्येच आम्हाला या सर्व प्रार्थना करायच्या आहेत. And he wants, verse 8, that men and women pray everywhere, lifting up holy hands without anger and without doubt. आणि 8व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी आणि स्त्रियांनी राग व वादविवाद बाजूला ठेवून आपले पवित्र हात वर करून प्रार्थना केली पाहिजे. We are not to be angry in our praying. प्रार्थनेमध्ये आम्ही रागावता कामा नये, but we are to bring our burdens to God. आमची जी ओझी आहेत प्रार्थनेमध्ये ती आम्ही देवाच्या चरणाजवळ आणली पाहिजेत. Now, the last part of chapter 2, he talks about the role of women. आणि दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या भागामध्ये मंडळीमध्ये स्त्रियांच्या भूमिकेबद्दल, महिलांच्या भूमिकेबद्दल संत पौल काही गोष्टी स्पष्ट करत आहे. Talks about the role of women in the church. मंडळीमध्ये स्त्रियांची भूमिका कशा प्रकारे असली पाहिजे.
Now, a woman can pray in the church, she can speak in the church, but she is not to teach in the church. या ठिकाणी संत पौल म्हणतोय की स्त्रियांनी मंडळीमध्ये बोलायला हरकत नाही, स्त्रियांनी मंडळीमध्ये प्रार्थना करायला हरकत नाही, पण स्त्रियांनी मंडळीमध्ये शिक्षण देता कामा नये. A woman can teach other women, a woman can teach children. स्त्रियांनी इतर स्त्रियांना शिक्षण द्यावं, स्त्रियांनी लेकरांना शिक्षण द्यायला हरकत नाही. But the responsibility of teaching truth in the church is more in the hands of a man. परंतु मंडळीमध्ये वचनाचं शिक्षण देण्याची जबाबदारी मुख्यत्वे करून विश्वासणाऱ्या पुरुषांना देण्यात आलेली आहे. And the responsibility of leadership in the church is in the hands of a man. आणि मंडळीमधील पुढारीपणाची सेवा देखील मुख्यत्वे करून पुरुषांना देण्यात आलेली आहे. So those who would want to be leaders in the church must have certain qualifications. आणि मंडळीमध्ये ज्यांना पुढारीपणाची सेवा करायची आहे त्या व्यक्तींमध्ये काही स्वभाव वैशिष्ट्य असणं आवश्यक आहे. And this is where we come on in chapter 3. आणि मंडळीमध्ये सेवा करणाऱ्याच्या अंगी कोणकोणते स्वभाव गुण असले पाहिजेत हे 3ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं. In verse 1, it talks about if a man has the desire to be an overseer in the church. आणि पहिल्या वचनामध्ये 3ऱ्या अध्यायाचे आम्ही वाचतो, कोणी मंडळीमध्ये अध्यक्ष म्हणून काम किंवा सेवा करू पाहतो. He is an overseer in the church, not a dictator. आणि मग त्यानं अध्यक्षाचं काम करायला पाहिजे, त्यानं देखरेख केली पाहिजे, त्यानं हुकुमशहा सारखं वागता कामा नये. He is there to lead the church, not feed off the church. आणि त्यानं मंडळीला चारा घातला पाहिजे, मंडळीला खायला घातलं पाहिजे, त्यानं स्वतःला खाण्याकडं त्याचं लक्ष असता कामा नये. Jesus put it like this in Matthew 20. मत्तयाच्या 22व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणतो. In verse, where should we start? Verse 27. Whoever will be the first among you, let him be your servant. Verse 28. Even as the Son of Man, did not come to be ministered to, but to minister and give his life a ransom for many. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने काय सल्ला दिला की ज्याला प्रथम व्हायचं आहे, बनायचं आहे, त्यानं शेवटचं बनून सेवा करायला पाहिजे. आणि ज्याला स्वतःची सेवा करायला ज्याला पाहिजे आहे त्यानं प्रथम इतरांची सेवा केली पाहिजे. A leader of the church is not to be served, but to serve others. आणि मंडळीमधील पुढारी यानं इतरांची सेवा केली पाहिजे, इतरांनी त्याची सेवा करावी अशी त्यानं इच्छा बाळगता कामा नये. And then back into 1 Timothy chapter 3, it gives us a list of qualifications to be a leader of the church. आणि मग पहिले तिमोथीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये मंडळीमधील पुढाऱ्याची सेवा करणाऱ्या व्यक्तीच्या मध्ये कोणकोणती पात्रता असली पाहिजे, कोणकोणते गुणवैशिष्ट्य असली पाहिजेत याची यादी संत पौल या ठिकाणी देत आहे.
And it is good to read that list carefully. आणि ही यादी व्यवस्थित वाचणं हे फार महत्वाचं आहे. And to ask yourself, am I living according to this list if I want to be a leader in the church? आणि मग आम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे, जर मला मंडळीमध्ये पुढारीपणाची सेवा करायचं आहे, तर या ठिकाणी सांगितलेल्या हे गुण माझ्यामध्ये आहेत का, याची आम्ही प्रथम तपासणी करण्याची गरज आहे. In verse 2, it says that a leader must be the husband of one wife. दुसऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो की जो पुढारी आहे तो एका स्त्रीचा पती असला पाहिजे. He must also, in verse 2, be able to teach. दुसऱ्या वचनामध्ये पुढारीपणाची सेवा करणारा व्यक्ती हा निपुण किंवा तज्ञ शिक्षक असा असला पाहिजे. He must understand the word of God. देवाचं वचन त्याला पूर्ण समजलेलं असलं पाहिजे. In verse 3, talks about not being greedy for money. तिसऱ्या वचनामध्ये सेवा करणारा व्यक्ती पैशाची आवड, लोभ न धरणारा असावा. Nowadays, we are seeing people leading the church because they want to be rich. आणि आजकाल अनेक ठिकाणी आम्ही पाहतो की लोक मंडळ्या सोडून जात आहेत की त्यांना श्रीमंत व्हायचं आहे म्हणून. They see the church and they see the ministry as a way of making lots of money. आणि अनेक लोकांना मंडळी किंवा देवाची सेवा हा पैसे मिळवण्याचा मार्ग आहे असं वाटतं. If they are working for God to make money, they are working for the wrong reason. आणि देवाची सेवा पैसा मिळवण्यासाठी जर कोणी करत असेल तर चुकीच्या कारणास्तव ते सेवा करीत आहेत असं आम्हाला म्हणावं लागेल. So read the list carefully. आणि म्हणून ही सगळी यादी नीट काळजीपूर्वक वाचा. And see if your life lines up with these things. आणि आपलं जीवन या यादीमधील गोष्टींशी तपासून पहा. And then in verse 8, it talks about deacons. आणि 8व्या वचनापुढं आपण मंडळीमधील सेवक किंवा जो वडील वर्ग आहे ते कशा प्रकारे असले पाहिजेत त्या संबंधी संत पौल लिहित आहे. Now, these are men, sometimes women, who have responsibility for the practical things in the church. आणि मंडळीमधील काही व्यावहारिक ज्या गोष्टी आहेत त्यांची जबाबदारी घेणारे हे स्त्री पुरुष आहेत. त्यांना सेवक किंवा वडील असं संबोधलं आहे. And again, it tells us not to just choose anybody, but to look for certain qualifications. आणि संत पौल असे सेवक किंवा वडील यांची नेमणूक करण्याविषयी देखील सांगतो आहे की कुणालाही वडील किंवा सेवक म्हणून नेमणूक करू नका, तर ज्या विश्वासणाऱ्यांमध्ये हे ठराविक गुण आहेत, वैशिष्ट्य आहेत, अशा लोकांना वडील किंवा सेवक म्हणून सेवा करण्याची संधी दिली पाहिजे. And again, it's a similar list to the work of an overseer or a leader of the church. आणि तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अध्यक्ष किंवा सेवकासंबंधी जी पात्रता यादी आहे त्याचप्रमाणे जे वडील आहेत किंवा सेवक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पात्रता यादी संत पौलाने या ठिकाणी दिलेली आहे. You see in verse 8, they are not to be double-tongued, they are not to gossip. 8व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की ते दुतोंडे म्हणजे दोन्ही बाजूनी बोलणारे असू नयेत.
And again, they are not to be greedy for money. पैसा मिळवण्यासाठी झटणारे असू नयेत. And they are, verse 12, also to be the husband of one wife. आणि 12व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की हे सेवक किंवा वडील ही एका स्त्रीचे पती असले पाहिजेत. And all of this is so, in verse 15, as we've said before, we should know how to behave ourselves in the house of God. आणि आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे 15व्या वचनाप्रमाणे देवाच्या घरात किंवा देवाच्या मंडळीमध्ये कशा प्रकारे आम्ही वागलं पाहिजे यासाठी या सगळ्या गोष्टी संत पौलानं लिहून ठेवलेल्या आहेत. So the church is to have the right order of doing things. आणि मंडळीमध्ये सर्व गोष्टी व्यवस्थितपणे आणि नियमानुसार शिस्तीमध्ये करण्यात याव्यात अशी संत पौलाची इच्छा आहे. And this will help us to know how to behave ourselves in God's house. आणि या सगळ्या गोष्टींची माहिती झाल्यानंतर आम्हाला प्रत्येकाला देखील आमच्या मंडळीमध्ये देवाच्या घरामध्ये आम्ही कशा प्रकारे वागलं पाहिजे या गोष्टी समजणार आहेत. And it tells us also at the end of verse 15 that the church is the pillar and ground of the truth. आणि 15व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो की मंडळी ही सत्याचा स्तंभ व सत्याचा पाया आहे. You know that a pillar is something that is a support in a building. It helps support the building. आणि आम्ही स्तंभ किंवा खांब किंवा पिलर म्हणतो. हा खांब इमारतीला मजबूती देण्यासाठी इमारतीचा भार सोसण्यासाठी लावलेला असतो. And the church is supposed to support the truth of God. आणि मंडळी ही देवाचा सत्याचा भार वाहण्याचा स्तंभ अशी असली पाहिजे. If we do not behave ourselves right, it means that the truth of God will fall. आणि मग जर आम्ही मंडळीमध्ये देवाच्या घरामध्ये योग्य वर्तन केलं नाही तर काय होईल? हा स्तंभ किंवा खांब किंवा पिलर उभा असणार नाही. तो जर ढासळला तर देवाचं सत्य खाली पडण्याचा किंवा देवाचं सत्य नाकारण्याचा लोकांना संभव होऊ शकतो. The church is to support the truth, not to destroy it. आणि मंडळीनं एखाद्या पिलर प्रमाणे, स्तंभाप्रमाणे, खांबाप्रमाणे देवाचं सत्य तोलून धरलं पाहिजे, त्याला आधार दिला पाहिजे. देवाचं सत्याचा नाश करण्यासाठी मंडळीनं कधीही वागू नये किंवा प्रयत्न करता कामा नयेत. And the church is also a place where the truth has a good foundation. आणि मंडळी ही नेहमी देवाच्या सत्याचा योग्य पाया अशी असली पाहिजे. And God wants to build the foundation of truth in all our lives. आमच्या संपूर्ण जीवनभर देव आमच्यामध्ये सत्याचा पाया घालू इच्छितो. We are to have the foundation of truth in our lives. आमच्या जीवनामध्ये हा सत्याचा पाया मजबूत असणं हे फार महत्वाचं आहे. Now, the truth is often under attack. आणि सत्य हे बऱ्याच वेळेला इतरांकडून हल्ला त्याच्यावर केला जातो. The devil loves to attack the truth of Christ. आणि सैतानाला ख्रिस्ताच्या सत्यावर हल्ला करणं हे फार आवडतं.
This is why he says in chapter 4, verse 1, that the Spirit speaks that in the last times some will depart from the faith, listening to seducing spirits and the teachings of devils. हा. चौथ्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. See, here it says that evil spirits know how to speak. आणि दुसऱ्या वचनामध्ये आम्ही वाचतो की जे अशुद्ध आत्मे आहेत त्यांना कशा प्रकारे बोलावं किंवा कशा प्रकारे खोटं बोलावं यांची माहिती आहे. Evil spirits want us to listen to their words. आणि अशुद्ध आत्मे आम्हाला त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला लावतात. And if we do listen to their words, we will depart, we will go away from the faith. आणि जर आम्ही अशुद्ध आत्म्यांच्या बोलण्याकडे लक्ष लावलं आणि त्यांच्यावर जर विश्वास ठेवला तर आम्ही ख्रिस्ताच्या विश्वासापासून दूर जाऊ शकतो. So if someone brings a teaching which is not found in the Bible, we are not to listen to them. आणि म्हणून कोणी जर तुमच्याकडं असं शिक्षण किंवा अशा गोष्टी घेऊन आला जे पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही तर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता कामा नये, ते स्वीकारता कामा नये. We are to recognize where this teaching is coming from. आणि आम्ही लक्ष देऊन पाहिलं पाहिजे की हे जे शिक्षण आहे जे पवित्र शास्त्रात दिलेलं नाही ते कुठून येत आहे. And if that teaching is from an evil spirit, we are to refuse it and reject it. आणि मग जर दुष्ट आत्म्यांपासून जर हे खोटं शिक्षण आमच्याकडे येत असेल तर आम्ही त्याचा नाकार केला पाहिजे, आम्ही ते दूर सारलं पाहिजे. And it gives examples of some things that these evil spirits bring. आणि संत पाऊल या ठिकाणी काय उदाहरण देतो आहे की हे दुष्ट आत्म्यांचं शिक्षण कशा प्रकारे लोकांना भुरळ पाडून खोट्या शिक्षणामध्ये त्यांना विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करतात. In verse 3, it says that evil spirits teach that you should not marry. तिसऱ्या वचनामध्ये मग दुष्ट आत्मे तुम्हाला कशाचं शिक्षण देतील की स्त्री पुरुषांनी लग्न करण्याची ते मनाई करतात. But marriage is good and was created by God. आम्हाला माहित आहे की पाप जगात येण्यापूर्वी देवानं विवाह संबंध स्थापन केले आणि विवाह हा चांगला आहे देवाच्या दृष्टीनं. God has given marriage to us to help us. आणि आम्हाला मदत करण्यासाठी देवानं विवाह संबंध मानवाला दिलेले आहेत. There is nothing wrong with being married. आणि विवाह करण्यामध्ये कोणतीही चुकीची गोष्ट नाही. Then he gives another example that's saying that you should only eat certain kinds of food. दुसरं उदाहरण संत पाऊल देतो की हे खोटे शिक्षण देणारे दुरात्मे तुम्हाला सांगतील की या गोष्टी तुम्ही खाल्ल्या पाहिजेत, या गोष्टी तुम्ही नाही खाल्ल्या पाहिजेत. खाण्यापिण्याविषयी काही निर्बंध किंवा सूचना देणारे दुष्ट आत्मे आहेत. Some people want to put their own rules upon others. काही लोकांना दुसऱ्या लोकांवर स्वतःचे नियम लादण्यासाठी बरं वाटतं. But we are not to listen to these false teachings. पण आम्ही पवित्र शास्त्रामध्ये ज्याचा समावेश नाही अशा कोणत्याही शिक्षणाचा स्वीकार करता कामा नये. But in verse 6, we are to be a good minister, a good teacher
of the things of Jesus Christ. 6व्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताचा चांगला सेवक बनण्याचा प्रयत्न कर. And we are to nourish ourselves. आणि हा चांगला सेवक बनण्यासाठी काय केलं पाहिजे, तर आमचं पोषण वचनाने झालं पाहिजे. देवाच्या वचनाने आमचं पोषण झालं पाहिजे, तरच आम्ही देवाचे चांगले सेवक बनू शकू. We are to nourish ourselves in the words of faith and good teaching. आणि विश्वासाच्या वचनांनी, सुशिक्षणाच्या वचनांनी आम्ही आमचं भोजन जणू काय असलं पाहिजे आणि त्यावरच आम्ही टिकून राहिलं पाहिजे, त्यावर आम्ही वाढलं पाहिजे. As Jesus said to the devil, man will not live by bread only, but by every word that comes out of the mouth of God. जसं प्रभू येशू ख्रिस्त अरण्यातील परीक्षेच्या वेळी सैतानाला म्हणाला, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. Feed yourself on the word of God. देवाच्या वचनाने आपलं पोषण करीत राहा. Don't listen to doubtful things. आणि संशय असणाऱ्या दुरात्म्यांच्या शिक्षणापासून स्वतःला दूर राखा. Exercise ourselves to godliness. आणि स्वतःला सुभक्तीमध्ये वाढवा. How can we nourish ourselves up in the word of God? आणि देवाच्या वचनामध्ये आम्ही कशा प्रकारे प्रगती करू शकतो किंवा स्वतःला आम्ही उंच करू शकतो? One way is in verse 13 to give attendance to reading. 13व्या वचनामध्ये संत पौल सांगतो की वाचन, बोध व शिक्षण याकडे लक्ष दिल्यामुळे आम्ही वचनामध्ये प्रगती करू शकतो. Read the Bible every day. दररोज पवित्र शास्त्राचं वाचन करा. Get up early so that you can spend an hour with God reading his word. आणि पहाटे लवकर उठण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून देवाबरोबर व्यतीत करण्यासाठी, वचन वाचण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल. Read it carefully. वचन काळजीपूर्वक वाचा. And allow it to teach you how to live. आणि वचनाला तुम्ही कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे याचं शिक्षण देण्यासाठी तयार असा. And if the word of God gives light on anything sinful, confess it. आणि देवाचं वचन तुमच्यामध्ये असलेल्या कोणत्या चुकीच्या गोष्टीवर प्रकाश टाकत असेल तर त्या चुकीच्या गोष्टींची पाप कबुली द्या. So that our lives should be right in the things of God. देवाच्या गोष्टीमध्ये स्वतःच्या जीवनाच्या सर्व ठिकाणी तुम्ही योग्य असलं पाहिजे. Verse 15 tells us to meditate, to think carefully upon these things. आणि 15व्या वचनामध्ये संत पौल म्हणतो की वचनाचा अभ्यास करा, वचनामध्ये घडून जा, वचनाच्या शिक्षणामध्ये तुम्ही प्रगती करा. And verse 16 tells us to be careful about ourselves and the doctrine that we teach. 16व्या वचनामध्ये संत पौल म्हणत आहे की स्वतःकडं आणि स्वतःच्या शिक्षणाकडं नीटपणे लक्ष द्या. Don't just look
at the lives of others, look at our own lives. आणि इतरांच्या जीवनाकडे अधिक लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या जीवनाकडे अधिक लक्ष द्या. स्वतःच्या जीवनाचं अधिक परीक्षण करा. Take good care over these things. या सर्व गोष्टींची नीटपणे काळजी घ्या. And continue in them. आणि त्यामध्ये टिकून राहा, म्हणजे त्या करणं बंद करू नका. Because by doing this, you will save both yourself and those who listen to you. आणि असं केल्यामुळे तुम्ही तुमचं स्वतःचं आणि ऐकणाऱ्यांचं तारण साधू शकाल. We are all growing together. आम्ही सर्व एकत्रितपणे वाढणारे, प्रगती करणारे लोक आहोत. And we want the message and the truth of salvation to continue in the church. आणि आमची इच्छा आहे की तारणाचा संदेश हा वाढत गेला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे. And so we come to the end of chapter 4. आणि 4थ्या अध्यायाच्या शेवटापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. Now, last week, as I said, we looked at chapter 5 and 6 and chapter 1 of 2 Timothy. आणि गेल्या वेळेला आपण 5वा अध्याय, 6वा अध्याय आणि 2 तिमोथेचा 1ला अध्याय याचं शिक्षण घेतलं. Please read those chapters again. आणि ते अध्याय तुम्ही सर्वांनी पुन्हा बारकाईनं वाचा. And next week, we will start in 2 Timothy chapter 2. पुढच्या आठवड्यामध्ये 2 तिमोथेचा 2रा अध्यायापासून आपण सुरुवात करणार आहोत. But for your assignment this week, या आठवड्याचा गृहपाठ विद्यार्थ्यांसाठी I would like you to make a list of the qualifications of a leader in the church and a deacon in the church. मंडळीमध्ये अध्यक्ष आणि मंडळीमधील सेवक म्हणजे वडील वर्ग यांच्या पात्रतेसाठी कोणकोणते सभा वैशिष्ट्य संत पौल आम्हाला सांगतो, त्याची यादी विद्यार्थ्यांनी तयार करायची आहे. अध्यक्ष बनण्यासाठी कोणते स्वभाव वैशिष्ट्य असले पाहिजेत, पात्रता असली पाहिजे, आणि सेवक किंवा वडील बनण्यासाठी बंधू भगिनींची कोणती पात्रता असली पाहिजे, यांची विद्यार्थ्यांनी यादी बनवायची आहे. You will find the list of those things in 1 Timothy chapter 3. पहिले तिमोथेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये ही यादी दिलेली आहे, मगाशी आपण वाचलेली आहे. Let us pray. आपण प्रार्थना करू. Father, we thank you for your word. प्रभू परमेश्वरा, तुझ्या अद्भुत वचनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. We thank you that it teaches us. आम्ही धन्यवाद देतो, तुझं वचन नेहमी आम्हाला शिक्षण देतं. Help us to live according to your word. तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी आम्हा प्रत्येकाला सहाय्य मदत कर. So that we may live to honor Jesus Christ. आणि आमच्या जीवनाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त उंचावला जावा, त्याचं गौरव व्हावं, असं दयेनं कृपेनं घडवून आण. So that our lives may support the truth of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सत्याला आमच्या जीवनाच्या द्वारे बळकटी मिळावी, यासाठी आम्हाला सहाय्य कर. We pray that you will do this in Jesus' name. प्रभू येशूच्या नावामध्ये हे तू करणार आहेस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Amen. आमेन. Amen. Thank you for listening, and thank you, Brother Dongre, for translating. थँक यू, पास्टर. गॉड ब्लेस यू. And सर्व you as well. विद्यार्थ्यांना
We'll see you next आशीर्वाद week. पुढच्या आठवड्यामध्ये परत भेटूया. गुड इव्हिनिंग. गॉड ब्लेस यू ऑल. Thank you. Goodbye. बाय Praise बाय. God. Praise God. Bye. See you. Praise the Lord. शांत राहिले. मला काय दंगा करायला काय वेळ लागत नाही.